विधान परिषद सभागृहात असभ्य भाषा वापरल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन 5 ऐवजी 3 दिवस करण्याचा ठराव आज विधान परिषदेत बहुमतानं संमत करण्यात आला। 2 तारखेला दानवे यांना सभागृहातून निलंबित करण्यात आलं होतं। दानवे यांनी पत्र पाठवून झालेल्या प्रकाराविषयी व्यक्त केलेली दिलगिरी विचारात घेता त्यांचं निलंबन कमी करण्याचा प्रस्ताव मांडत असल्याचं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। सौर संचाची गुणवत्ता अधिक सुधारल्यामुळे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा अंतर्गत सौर कृषी पंपाच्या शेतकऱ्यांच्या हिश्श्यात जरी वाढ झाली असली तरी या वाढीचा 90% भार राज्य सरकार उचलत आहे। केवळ 10% रक्कमच लाभार्थ्यांना भरावी लागत आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। पूर्वी जे सौरसंच येत होते त्यात दुरुस्तीच्या अनेक अडचणी निर्माण होत होत्या, मात्र आता तंत्रज्ञान पूर्णपणे बदललं असून या सौरसंचावर आधारित कृषी पंप अधिक विश्वासार्ह, अधिक क्षमतेचे आणि अधिक शाश्वत आहेत। त्यामुळे या सौरसंचाच्या किमती अंशतः वाढल्याचं फडणवीस म्हणाले। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील प्रकल्प वेगानं पूर्ण होण्यासाठी MMRDA, सिडको, म्हाडा आणि महानगरपालिकांनी हे प्रकल्प हाती घेण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय झाला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली। काही खासगी विकासक आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील काही प्रकल्प रखडले आहेत। या शासकीय संस्थांनी जर हे प्रकल्प हाती घेतले तर प्रकल्प वेगानं पूर्ण होऊ शकतील, असं ते म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा धोरणात्मक निर्णय झाला असून याची पुढची कार्यवाही सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं। राज्य पोलीस दलातील भरती प्रक्रिया वेगानं पूर्ण केली जात आहे, मात्र ही भरती प्रक्रिया राबवून प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत सागरी सुरक्षेसाठी तांत्रिक पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची 11 महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं। सागरी सुरक्षेसाठी भरती करताना कोळी समाजातील मुलं पात्र असतील तर त्यांचा प्राधान्यानं विचार केला जाईल, असं फडणवीस म्हणाले। विधान परिषदेतून निवृत्त होणाऱ्या 15 सदस्यांना आज सभागृहानं निरोप दिला। राज्यात वाचन चळवळीला चालना देण्यासाठी शासन अनुदानित सुमारे 11,500 ग्रंथालये असून नव्यानं 6,000 ते 7,000 ग्रंथालये सुरू करण्यात येतील, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली। मुंबईत बेस्टच्या डेपोंचा आणि कर्मचारी निवासस्थानांचा पुनर्विकास करण्यासाठी आढावा घेण्याच्या दृष्टीनं महानगरपालिका आयुक्त आणि बेस्टच्या प्रशासकीय प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल, अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली। बेस्टमधील कर्मचारी भरती आणि पदोन्नती सुरू करण्यासंदर्भात पुन्हा आढावा घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या जातील, असं सामंत म्हणाले।